नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 208 26 जुलै. अशाश्वत शाश्वत अशाश्वत पुणे. पुढचा भाग. पराकोटीच्या हव्यासापोटी माणसाने आज निसर्गावर सर्व बाजूंनी हल्ला केला आहे. समुद्र मागे हटवला आहे, वस्त्या वाढवल्या आहेत, जंगले तोडली आहेत, वस्त्या वाढवल्या आहेत, इमारती बांधल्या आहेत, मोठमोठ्या कारखान्यांमधून दूषित हवा पाणी वातावरणात सोडतो आहे आणि हवा सगळंच दूषित करतो आहे. आता जणू निसर्ग आपल्याला सांगतो आहे की बस आता खूप झालं आणि तो क्रांती करायची इच्छा बाळगून येतात आणि म्हणूनच निसर्ग सर्व बाजूने आक्रमक झाला आहे. माणसाच्या कल्पनाशक्तीच्या कितीतरी भयानक तो तांडव करताना दिसतो आहे. जागोजागी ढगफुटीसारखे प्रकार वारंवार घडायला लागले आहेत. जे होत्याचं नव्हतं करून सगळं वाहून घेऊन जातं आहे. अमेरिकेत चक्रीवादळ झाले ही बातमी आपण वाचतो आहे, तोवर चीनमध्ये अतिपावसाने धरण फुटले हे कळतं. शिवाय हिमालयात अतिउन्हामुळे हिमनग वितळले, अशात अतिउष्णतेमुळे ॲमेझॉनचे जंगल पेटल्याची बातमी येते. कित्येक महिने ही तर आग आटोक्यात आली नव्हती, त्यामुळे वातावरण संपूर्ण खराब झाले. पावसाळ्यात जमिनी खचणे हा प्रकार तर हल्ली बराच वाढला आहे. दुसरीकडे 7-7 दिवस न थांबता बर्फ पडण्याचे प्रकारही घडत आहेत. महामारी, महापूर, उष्माघात अशा नैसर्गिक आपत्ती टिपेला पोचल्यात आणि अशामुळं ह्याच जोडीला माणूसही बिथरल्यासारखा वागतोय. सृष्टीचा विनाश होईल इतकी घातक अस्त्र आणि शस्त्र वापरून एकमेकांवर राष्ट्रात कुरघोड्या चालू आहेत. त्यात विषारी वायू संसर्ग करणारे घातक कृत्रिम जीवाणू हल्ल्याने माणुसकीला काळीमा फासणार जाईल इतकी वाईट कृत्य केली जात आहेत. या सगळ्यामुळे माणूसच माणसाचा घात करतो आहे आणि आज माणसामुळे निसर्गाच्या विनाशक फेऱ्यामुळे या विश्वात हाहाकार माजला आहे. ही परिस्थिती येऊ नये म्हणूनच वेदांनी नियमित, शिस्तबद्ध, सात्विक, स्वार्थरहित अशा आचरणाचा आग्रह धरलेला आहे. अहंकार, आळस, अतिहव्यास, दुष्टता या सर्वांना तिलांजली दिल्याशिवाय हे शक्य नाही. मी माझे ही प्रवृत्ती सोडायला हवी. दानाने स्वार्थच आटोक्यात येत असतो. सातत्य टिकवले तर नियमितपणा जर टिकवला तर तप घडून येते. सद्ग्रंथ वाचन किंवा सत्संगाने स्वाध्याय घडणार नाही त्याच्याशिवाय, तो घडतो जर सत्संग केला तर. अशी मानसिक प्रवृत्ती घडून ती टिकवण्यासाठी यज्ञीय वातावरणच सहाय्यभूत असते आणि येऊ घातलेल्या महायुद्धजन्य परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या कुटुंबाला जर सुरक्षित ठेवायचे असेल, नित्ययज्ञाशिवाय पर्याय नाही. युद्धाचे पडसाद सर्वत्र दिसत आहेत आज. आपल्या सगळ्या कुटुंबाचा विमा उतरवण्यासाठी वास्तवात ब्रह्मांड गुरु असणाऱ्या वेदांची आज्ञा पाळणे गरजेचे आहे. तरच आपला टिकाव लागू शकेल. यज्ञीय वातावरण पवित्र असते, सुंदर असते, सुरक्षित असते, प्रसन्न करते, मनाला सकारात्मकता देते आणि विश्वबंधुत्वाची भावना वाढवणारे आहे. पर्यायाने मनाला शांतता, समाधान, आनंद असेच मिळते. म्हणजे अपरिहार्य पर्याय यज्ञ आहे. हे तुमचे माझे मत नाही, तर फक्त विश्वकल्याण हेतू बाळगणारे वेद टाहो फोडून सांगतायत आणि खात्रीशीर सांगतायत. मग अशा शाश्वत असणाऱ्या वेदांकडे सगळ्या अशाश्वत गोष्टी पाहून पाठ फिरवायची. धन्य यज्ञ आणि धन्य आश्वासक वेद. नमस्कार.